हिंदू संस्कृतीतील पवित्र असा श्रावण महिना चालू झालेला आहे. आपण आज कसबे तडोळे या गावी आहोत आणि आतापर्यंत आपण शिवलिंगाच्या जे विविध रूप आहेत, दरीमध्ये आहे, कुठला गुहेमध्ये आहे, तर कुठला असा उंच हिमालयाच्या पर्वतासारख्या ठिकाणी महादेवाच्या विविध शिवलिंग जे आहेत ते आपल्याला आढळतात. पण कसबे तडोळ्यामध्ये एक आगळं वेगळं शिवलिंग आहे जे की आहे बारावामध्ये. तर बारावामध्ये शिवलिंग कसं आलं काय नाही इत्याभूत माहिती आपण या आतमध्ये शिवलिंगा पशी जाऊन प्रत्यक्ष घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी काही भाविक भक्त आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की याचा इतिहास नेमकं कसा आहे, हे शिवलिंग हे बारावामध्ये कसं आलं आणि त्याचा इतिहास आपण त्यांच्याकडून आता माहिती करून घेणार आहोत. व्हिडिओ पाहत राहा तुम्ही पूर्णपणे. व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण होणार आहे. तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकताय की हे बारावामधील शिवलिंग आहे आणि त्याच्या बाजूलाच अतिशय मोठाचे मोठा असा हा बारावा आहे. बारावामध्ये पण पाणी आलेलं आहे. सध्या बाराव जे आहे ते अर्ध भरलेलं आहे, कारण पाऊस म्हणावासा झालेला नाही, पाऊस कमी पडलेला आहे. त्या कारणामुळं पाणी सध्या कमी आहे. नाहीतर यांचं म्हणणं आलं की हे पूर्णपणे पावसाळ्यामध्ये ही जी पिंड आहे ही पाण्यामध्ये झाकून जाते, दिसत नाही. तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे संभाजी शिवाजी महाड आणि महादेव भक्त आहे. बरं. तर आपण बरेच ठिकाणी महादेवाचे विविध ठिकाणचे रूप बघितलेत, पण हे आपल्या कसबे तडोळे या गावामध्ये एक आगळं वेगळं लिंग आहे की जे की बारावामध्ये आहे. तर ह्याची स्थापना कशी झाली, का स्वयंभू आहे काय, ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगा. ही जी स्थापना म्हणजे कसं आहे की 1701 साली वीर हे ब्राह्मणाची जागा आहे, शेती आहे. बरं. मग इथे वीर खादीत होते. ते वीर खांदताना हे शिवलिंग जे ते आपलं मोठा दगड असतो ते शिवलिंगाच्या रूपात निघाला. बरं. आणि त्यावेळेस हे जे त्याला थोडा आकार दिला आणि त्यांनी इथं स्थापना केली. हां. ही शिवाजी महाराजाच्या काळातलं थोडक्यात म्हटलं तर चालेल, कारण की 1700 साली शिवाजी महाराजाचं राज्य होतं. बरं. आणि ही जे असं आहे की यांचं इथं भक्ती भावाने श्रद्धेने आलं, मनापासून मानलं तर देव सर्परूपी दर्शन देते. तिथं सर्परूपी दर्शन देते, दर्शन होतंय देवाचं या ठिकाणी होतंय. हां. तर असं तुम्हाला कधी घडलं का प्रसंग? मला वयाच्या 16व्या वर्षी एक वेळेस घडलं. आणि मागच्या महिन्यात एक संध्याकाळी सोमवार संध्याकाळी 12:05 इथं मला दर्शन घडलं. मी 12:05 इथे येत असतोय. काय 12:05 मला इथं दर्शन 12:05 म्हणजे दिवसा का संध्याकाळी रात्री 12:05 12:05 मी येत असतोय. तर संध्याकाळी मला 12:05 इथं पिंडीवर सर्परूपी दर्शन दिलं देवाने. बरं. मनापासून मानलं तिथं सर्परूपी दर्शन होते. अंत्यकरणापासून सेवा केली तर देव पावत असतो. बरोबर आहे. तर इथं येणाऱ्या भक्ताची मनोकामना पूर्ण होती. असं नाही की बाबा लोक येते नुसते पाणी घालून जाते, तसं इथं येऊन श्रद्धेनं मानलं की सेवा केली की देव पावतोच. मी बी काय महाराज आधी नव्हतो काय. बरं. ज्यावेळेस मी व्यसनी होतो, मी दारू पित होतो, ज्यावेळेस मला एक अंतर्ज्ञानी म्हणजे पहिल्यापासून मला ह्या देवाची लीला आहे माझ्यावर कृपा आहे. मी लहान जनावर राखीत होतो यार्डात, मार्केट यार्डात पलीकडे जनावर राखीत असताना मी इथं खेळायचं, बसायचं, उठायचं. त्यावेळेस मला इथं ह्या खिडकीमध्ये देवाने सर्परूपी दर्शन दिलं, ह्या देवळीत. या देवळीमध्ये. हां. मग इथं दर्शन दिलं त्यावेळेस माझ्या अंगात सगळ्या मुनग्या संचारल्या. आणि त्यावेळेस मी वर असं म्हणजे बिलो आणि वरून निघून गेलो. मग त्यात काय कालांतरानं माझं लग्न झाल्यावर मी दारू पित होतो, व्यसनी होतो काय. मग ज्यावेळेस मला देवाने एक बुद्ध्या घातली त्यावेळेस मी ह्या मार्गाला लागलो, भक्ती मार्गाला. आणि भक्ती मार्गात लागल्यावर मी ह्या सेवेत आलो. मला देव पावले. माझा आता संचार येतो, माझ्यापाशी गादी चालू आहे माझी घरी. मी इथं काय लोक आणत नाही, माझी घरी गादी चालू आहे. मी लोक आपल्यापाशी नीट होते ते ह्या देवाच्या कृपेने. म्हणजे या शिवलिंगाच्या सेवेत आल्यापासून तुम्ही निर्व्यसनी झाला. निर्व्यसनी झालं, कुठलंही व्यसन मुक्त नाही ना, कुठल्याही व्यसन नाही. इथं आलं की व्यसन मुक्त होतंच. हां. इथं आलं की व्यसन मुक्त होतं. मनापासून मानलं की देव पावतो. आता इथे येणारे महिला बी भरपूर इथे पहिले काय कोणी येत नव्हतं. इथं हे बाराव म्हणजे इथं कलर भवितव्याच्या काय ह्या म्हणजे
जन्मी आमच्या तर आठवत नाही की हे तर कोणी कलर मारला असेल काय. आम्ही कलर मारला म्हणत नाही अगर काय की बाबा आमचं एक मोठेपणा सांगत नाही. पुन्हा आम्हाला जरा पटना गेल्यावर हे कलर हे मारून घेतला, आता इथं कोबा करून घ्यायचा थोडा काय. कारण आतापर्यंत आपण जेवढे लिंग पाहिलेले शिवलिंग की महादेव आहेत आणि महादेवाच्या बाजूला हे आपलं बारव आहेत, पण ह्या ठिकाणी बारवामध्येच पिंड आहे. हे एक आगळं वेगळं आपल्याला वैशिष्ट्य ह्या ठिकाणचं पाहता येते. मी राहणार कसबे तळवड्यातला असून मी पहिल्यापासून म्हणजे ह्या 2 वर्षात नाथांच्या सेवेत लागलेलो. नाथांच्या म्हणजे महादेवांच्या माझे गुरुवारी आहेत, ह्यांच्यापाशी गेल्यापासून मी नाथांच्या सेवेत जसं लागलो तसं मला ह्या महादेवाच्या सेवेनं अनुभव खूप आलेला आहे. इथं मनानं जर सेवा केली तुम्ही श्रद्धेनं मनाभावानं पावतात तुम्हाला महादेव. जे काही इच्छा आकांक्षा आहेत ते सगळ्या पूर्ण होतात. तर मला एक सांगा की आता तुम्ही ह्या शिवलिंगाच्या सेवेत लागल्यापासून तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला? जसं महादेवांच्या सेवेत लागलो इथं मी, तेव्हापासून माझ्या आयुष्यात खूप बदल झालेला आहे. मला घरात सुख शांती समाधान सगळं जे काय पाहिजे होतं, मनाला शांती घेतली त्यातून त्यांच्या सेवेतून सगळं प्राप्त झालेलं आहे. मनाभावातून फक्त त्यांची सेवा करावी लागते. तुम्ही मनभावातून जर सेवा केली महादेवाची आणि त्यांच्या जर वचनात जर चाललात तुम्ही तर तुम्हाला दृष्टांतरूपी त्यांचं दर्शन पण होतं. स्वप्नात म्हणा किंवा साक्षात पण स्वप्नात त्यांनी सर्परूपी दर्शन होतं. 5 फणी किंवा त्यांचा अवतार म्हणा पूर्ण दाखवून देतात ते. पण त्यांच्या सेवेत तेवढं बसावं लागतं, कटाक्षपणे नित्य नियम पाळून चालावं लागतं. तेव्हा त्यांचं तुम्हाला दर्शन 100% होणार म्हणजे होणार. ही शके 1701 मधली आहे. बारव बर. आणि ही ज्यावेळेस खांदत होते तेव्हा लोकांनी रोजगार नव्हते, काय नव्हते काय. त्या ब्राह्मणांनी लोकांनी कांदे देऊन, कांदे म्हणजे आज कांदे फेकून देतो आपण बरोबर. त्यावेळेस कांदे देऊन लोकांकडून वीर बांधून घेतलेले ब्राह्मणांनी. मग आपण त्यांचं काही नाही, पण ते त्यावेळेस अशी परिस्थिती होती. मग नुसत्या कांद्यावर वीर बांधून दिलेले त्या लोकांनी. त्यावेळेस पिंड निघालेली इथं ह्या बारवामध्ये. ह्या बारवामध्ये. आणि ह्याचा काय आकार नव्हता पूर्ण, पुन्हा ती घडविलेला आहे. आणि ज्यावेळेस देव दर्शन देते ते सर्परूपी त्यावेळेस ह्या विहिरीतनं येते ते वर. विहिरीतनं वर येऊन या पिंडीवरती बसते तर बर. आणि त्यांचा कलर काळा आहे, वर टिपके टिपके आहे. 5 फाना आहेत त्यांच्या. 5 फणाचा 5 फाना सर्प आहे. अरे बाप. ते कोणाला दिसत नाही. अगर ते अंतकरणात मानावं लागतं, भाजावं लागतं, पुजावं लागतं. बरोबर आहे. 5 फणी सर्प इथून येतात. बघताच म्हणजे असं समक्ष दिसला तर ते माणूस जीव सोडून देईल. दृष्टांत येऊन तेवढं दर्शन देतात. म्हणजे कसबे तळवडे गावातील काही महिला आहेत की त्यांना या महादेवाच्या किंवा लिंगाच्या पिंडीच्या सेवा करीत आहेत, तर त्यांना काय साक्षात्कार झाला किंवा त्यांना काय अनुभव आला ते आता सांगा. इथं आल्यापासून आमच्या घरात शांती समाधान आहे आणि 2 वेळेस दर्शन झाले देवाचं. मला 2 वेळेस दर्शन झाले म्हणजे स्वप्नात पण आणि असं ह्याच्यात पण विहिरीत पण. बर. तुम्हाला त्याचा अनुभव आहे? चांगला अनुभव आहे. हा महादेवाचं देवस्थान चांगलं जागृत आहे. पण ह्या देवस्थानामुळं मार्गी लागल्यापासून आमचं सगळं व्यवस्थित चालू. सुख समाधान शांती सगळं. घर परपंच लेकरं बारं रांकी लागणं असं व्यवस्थित होणं 2-3 वेळेस असं मला पण प्रत्यक्षात दिसलेलं आहे. स्वप्नात पण ना असं पण इथंच विहिरीमध्ये. हा म्हणजे कुठल्या रूपात दिसलं तुम्हाला? नागाचंच. हा सरपंच. आणि स्वप्नात पिंड आहे. स्वप्नात पिंड आहे. त्यामुळं सगळं सुख समाधान आहे. हा काय नाही. त्याच्यामुळं आपलं जसं होईल तसं आपलं लवकर उशिरा जसं होईल तसं आपलं दिवसभरात कधी पण येऊन जातो देवाला. दररोज सेवा करायला लागतो? हा 3-4 वर्ष झालं रोजच्या रोज येतो, डेली येतो. आता श्रावण महिना आहे असं भाग नाही, कधी बी इतर वारी पण तुम्ही या ठिकाणी सेवा करा. रोजच येतो. तर आपण ह्या ठिकाणी कसबे तळवडीतील हे बारवातील शिवलिंग या ठिकाणी तुम्हाला याचं दर्शन घडवत आहोत. आणि आपल्यासोबत एक जण अजून खास मुख्य भक्त आहेत, ते त्यांचं मत सांगणार आहेत. तर मला सांगा ही किती खुली असेल साधारण ह्या म्हणजे इथं गाभारी जी आहे इथल्या?
साधारण असेल 30 फूट. 30 फूट खोल आसपासच्या तिथं हे आहे आपलं शिवलिंग आहे. शिवलिंग आहे, आणि हां. शिवलिंगानंतर आता तुम्ही मला एक सांगा की बारव किती खोल असणार आहे इकडचा? हे बारव आहे साधारण 50 फूट बारव आहे सगळी. 50 फूट आहे. हां 50 ते 60 फुटाच्या घरात आहे म्हणायचं. हां इथं मोठ चालायची, घर होतं इथे, घर होतं, रूम होती इथं वर. इथं मोठ चालायची पहिली मोठ चालत होते पहिले. 15 फूट. हां 10-15 फूट. तर मला सांगा की हे अतिशय घडीव दगडाने बांधलेलं बारव आहे बरोबर? हां हां. तर ह्याची खोली किती असलं म्हणलं होतं मग अशी? ही 60 फुटाच्या घरात असेल 50 ते 60. पावसाळ्यात ही तुडुंब भरत असेल एकदम. पूर्ण भरते ते. महादेवाची पिंड पूर्ण ती झाकलेली असते पाण्यात. ते कमीत कमी तिथं 5 फूट, हां 5 फूट 6 फूट पाणी असते तिथं. काय महादेवावर पिंडीवर पाणी असतं उघड्या राहतात. आणि इथून पहिलं पाणी तिथं हे असं शेताचे लोक पहिले. इथून मोठाचं पाणी जात होतं पहिलं. हां हां. हे असंच. मोठ होते पाणी इकडे जायचं शेतीला. शेती होती इथं. ब्राह्मणाची शेती होती पहिले सगळी. आता प्लॉटिंग पडलेली आहे त्यांची. तर मला एक सांगा की आता ह्या बारवाच्या पाण्याचा उपसा केला जातो का? हा पाण्याचा उपसा केला जातो. पहिले शेती अजून त्यांची बाकी. बर. त्या शेतीला पाणी जातं इथलं मोटर असते. हां. उपसा होता याचा. नागोबाचा उपास आहे. तर त्या उपासाच्या निमित्तानंच काही महिला ह्या ठिकाणी टेक आहे आणि त्या टेकीमध्ये पूजा करताना आपल्याला आढळून येत आहेत. तर अशा पद्धतीनं आपण कसबे डोळे या ठिकाणची ह्या बारव आहे आणि बारवामधील महादेवाचं जे शिवलिंग आहे त्याचं तुम्हाला आपण या ठिकाणी दर्शन घडवलेलं आहे. आणि तुम्ही जर कसबे डोळे या गावात कधी आले तर कृषी उत्पन्न बाजार समितीची आडत आहे तर तुम्ही या ठिकाणी दर्शन घ्यायला विसरू नका. आणि ह्या जे शिवलिंगाचे भक्त आहेत त्यांनी आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी त्यांचे धन्यवाद तुमचे. थँक्यू.